माऊच्या बरोबर मीही कधी कधी छोटी होते. हे बघा आम्ही दोघी काय करते. गुड मॉर्निंग. आजची सकाळ रताळी आणि मनुकांच्या पाण्यातून झाली आहे. आता हेच आपण खाणार आहोत. आजचा दिवस आहे डेडिकेट टू भेंडी दिवस, कारण की आता मला माझ्या फ्रीजचा सगळा स्टॉक संपवण्यावरती आहे मी. आणि पहिले मी हे पाणी पिलं. मला ते थोडं थोडं गोड लागतं ना, म्हणून एवढं पटत नाही मला. गोड वस्तू एवढ्या जास्त आवडत नाही. आणि हे जेव्हा मी खात होते ना, त्याच्यामधलं एक मनुका खालीसुद्धा पडला. हे कॉमन आहे. आजचा भेंड्यांवरतीच दिवस आहे. आज तुम्हाला अख्खा दिवस भेंडीच दिसणार आहेत. पहिले हे रताळे फिनिश केले. त्यानंतर माझा जो खलबत्ता नाही ना, मग जो लाटणं असतो ना, त्याच्यानेच मी सगळं असं ठेचायचं असेल ते करून घेते. इकडे चपाती बनली होती, मग भेंडी एकाच तव्यावरती मी सगळं केलं आहे. चपाती त्याच्यामध्ये पापड तळले आणि नंतर त्याच्यातच भेंडी टाकली आहे. याला बोलतात जुगाडू जिंदगी. ते करायलाच लागतं. आणि हे सगळं करता करता जे गरम होत होतं ना, त्याला काही तोडच नव्हतं. म्हणून मी पहिले हॉलमध्ये आले, पंखा लावला आणि स्वतःचा घाम पुसून घेतला आहे. खरंच जेवण बनवताना आजकाल वाट लागायला लागली आहे. इकडे मी जेवता विचार करत होती की काय करावं, म्हणून मला आठवलं की आपल्याला कालचा ड्रेस अजून बरोबर फिट नाही झाला आहे. म्हणून मी मावशीकडून धागा मागवला आणि हा त्यांचाच जार त्यांना वापस करून दिला की त्यांना देऊन या म्हणून. मुलांनी माझी एवढी हेल्प केली होती. आणि इकडे मी पुन्हा बसली माझ्या शिवणकामाला. का चला आत्ता तरी हे फिट करू. हे मी ॲलोवेरा पॉन्ड्सच्या याच्यामध्ये फिल केलं. हे मला जे खाली बॉटल्स होते ना, त्यांचा मी यूज करते आता. याच्यामध्ये काहीतरी मी उद्या फिल करेन. इकडे मी नथ घालून बघत होती, पण नशीब ती थोडक्यात वाचली, नाही तर माझं खरंच नाक फुटलं असतं. इकडे मी टिकल्या फिल केल्या. आणि हे वॅक्स आहे, हेअर वॅक्स आहे. आपले जे बेबी हेअर्स असतात ना, त्यांच्यासाठी हा यूजफुल होतं. ट्रॅव्हलसाठी हा मी छोट्या कंटेनरमध्ये काढला आहे, कारण की ते सोपं पडेल. एवढं वजन न्यायला माझ्यात ताकद नाही जास्ती वजन न्यायची. हे बघा मी तुम्हाला लावून दाखवत आहे की कसं याचा उपयोग होत आहे. म्हणजे तुम्ही आपल्या हाताने याला मस्तपैकी आपल्या केसांवरती लावायचं, ब्रश करायचा, यू गुड टू गो. हे चांगलं ऑप्शन आहे, ट्राय करू शकता. आम्ही नंतर मंदिरात गेलो होतो दोघी. आणि हे बघा हिच्याबरोबर थोडाफार टाईमपास करायला मलाही आवडतं. इकडे मी इस्त्री घेऊन आली होती, कारण की मला कपडे प्रेस करायचे होते. आली, स्वयंपाक केला फटाफट. आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय. उद्या